ओ मॅडम, काय झालं? मणिकुमार इथेच राहतात का? नाही, तो इथे नाही राहत, आउट हाऊस मध्ये राहतो. काय काम होतं? हो, आता पोस्टमन नाव का विचारतो? हो, त्यांचं पत्र आहे. ठीक आहे, मी तिकडे नेऊन देतो. एक मिनिट. हो हो, एक मिनिट. हो साहेब, तुम्ही मणिकुमार आहात का? म्हणे दिसतोय मी तुला? या बंगल्यावर यायचं असेल ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी सुजित सरपोतदार आहे, खासदार भालचंद्र सरपोतदारांचा मुलगा. हो, हे काय करताय? ते मणिकुमारांचं लेटर आहे, तुम्ही काय उघडताय? ते पत्र परत द्या. हात लावायची हिंमत कशी होते रे तुझी? सुजितराव, काय प्रकार आहे हा? काय चाललंय? डॅड, मणीसाठी म्हणून पत्र आलंय आणि मला पूर्ण खात्री आहे त्यात स्वानंदीचा काहीतरी क्लू असणार. हा पोस्टमन मला लेटर उघडायला देत नाहीये, त्याला समजावा तुम्ही. जे पत्र तुमचं नाही ते तुम्हाला मी का देऊ? हे मी पत्र फक्त मणिकुमारांनाच देणार आहे. हे पत्र आहे, त्या माणसाच्या हातात देणं ही माझी ड्युटी आहे. सरकारी माणसाला तुम्ही ड्युटी करण्यापासून रोखताय आणि पत्र दिल्यावर मणिकुमारांची सही सुद्धा पोचपावती म्हणून या रजिस्टरवर घ्यायची आहे मला. दे ना, सही मी करतो ना. दे इकडे, दे रजिस्टर. नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाही. मी इथे काही चुकीचं घडू देणार नाही. द्या ते पत्र मला. जातो का आता? सुजितराव, शांत व्हा. काय वागताय तुम्ही? पोस्टमन सरकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या कामात जर तुम्ही अडथळा आणलात तर तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं, हे लक्षात ठेवा. सरकारी कर्मचाऱ्यांचा आपणच आदर ठेवायला हवा की नाही? आपण सरकार चालवतो आणि आपण त्यांचा अपमान केला तर जनते काय संदेश जाईल? ते पत्र त्यांना परत द्या. पत्र परत द्या. तुम्हाला मणीची सही हवी आहे ना? हो, ठीक आहे, मी मणीला बोलवतो, तुम्ही सगळी प्रोसिजर पूर्ण करा. मणी, जरा इथे येतोस का? महत्वाचं काम आहे. येतोय. काय झालं, बोलवलं? तुम्ही मणिकुमार? हो, मीच. हा, हे तुमचं लेटर आणि प्लीज याच्यावर सही करा. थँक्यू सरपोतदार साहेब, थँक्यू. येतो मी. या. डॅड, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, लेटर स्वानंदीने पाठवलंय. स्वानंदीचं पत्र? आपल्याला 200% कळेल की ती कुठे येते. प्रिय मणी सर, मला कळतंय की तुम्ही मला किती मिस करत असाल ते, पण परिस्थिती अशी आहे की मी तुमच्या समोर येऊ शकणार नाहीये.
प्लीज तुम्ही मला आणि वॉर्डन मॅडमना शोधायचा प्रयत्न करू नका. आम्ही मुद्दाम सगळ्या जगापासून आणि तुमच्यापासूनही दूर आलेलो आहोत, अगदी कायमच्या. शक्य तितक्या लवकर आम्हाला विसरायचा प्रयत्न करा. काय मणी सर, मणी सर, आजवर तुमच्यामुळे आम्ही खूप त्रास सहन केलाय, पण कधी बोलून दाखवलं नाही. माझा अर्जुन माझ्यापासून दूर गेल्यावरही तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही माझी होणारी तडफड मजा घेत शांत बसून राहिला. तुम्ही नवरा म्हणून अयशस्वी होतातच, पण बाप म्हणूनही नापास झाला. मला लाज वाटते तुमची बायको असल्याची. म्हणूनच मी आणि वॉर्डन मॅडमने तुम्हाला कायमचा सोडायचा निर्णय घेतला. आमच्या आयुष्यातून तुम्ही निघून गेल्यामुळे आमच्या आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त होणार. यापुढे तुमचा आणि आमचा काहीही संबंध नसेल. आम्हाला शोधायचा प्रयत्न अजिबात करू नका. आपण एकमेकांसाठी मेलेलो आहोत हे लक्षात ठेवा. मणी, ए मणी, 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 मणी बाळा काय झालं? उठ उठ उठ, तू जरा उठ. इथे बस बस. हे घ्या रे, पाणी पी. ठीक आहेस तू? हा, या स्वानंदीची आणि नीलमची ही हिंमत, तुझ्याशी असं कसं वागू शकतात त्या? मणी, तुला काही कल्पना आहे का हे स्वानंदी आणि नीलम कुठे गेले असतील? मणी, अरे काय विचारतोय मी? त्या दोघी कुठे असतील? मला काय माहिती, तुम्ही बघितलं नाही का त्या पत्रात पर्क केलंय त्यांनी मला. हे मणी, बंद करा तुझी नाटकं. मला पूर्ण खात्री आहे स्वानंदी कुठे आहे ते तुला ठाऊक असणार आहे. बऱ्या बोलांना सगळं कबूल कर, सगळं सांगून टाक. सुजित, जिथे माझ्या आयुष्याचं नाटक झालं तिथे मी काय नाटक करणार आहे?
सगळ्यांना स्वतःचा स्वार्थ असेल तरच म्हणी आठवतो. स्वार्थ संपला की खडा काढून टाकल्यासारखं फेकून देतात मला आयुष्यात. नाही आता मला मला कोणाकडूनच काहीच अपेक्षा नाहीये. मला राहायचंच नाही तर मी सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहे आता. मणी, तू मोठं नाटक करून निघाला तर आहे, पण साहेबांनी जर नाही थांबवलं तर? मणी, तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीयेस. हो जातोय तो जाऊ द्या ना, तुम्ही कशाला थांबवता त्याला? शालिनी, काही झालं तरी सुद्धा मणी माझा मोठा मणी माझ्या मोठ्या मुलासारखाच आहे. तो लहानपणापासून ह्या घरात राहतोय. मणी, माझी अपेक्षा आहे की ह्या प्रसंगानंतर तरी आपले कोण आणि परके कोण हे तुझ्या लक्षात येईल. तू ना त्या नीलम आणि स्वानंदीच्या नादी लागून आम्हाला सगळ्यांनाच आणि विशेषतः मला खूप दुःख दिलेलं आहेस. पण तरी सुद्धा मी तुला माझा मुलगाच मानतो. तू आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिलेला आहेस. त्रास देण्याची चूक केलीस, पण एक बाप म्हणून मी तुझ्या सगळ्या चुका माझ्या पोटात घातलेल्या आहेत. तेव्हा मणी, मी तुला कुठेही बाहेर वाऱ्यावर सोडणार नाहीये. तुला इथेच आउट हाऊस मध्ये राहावं लागेल माझ्या डोळ्यांसमोर. माझी एवढी विनंती तरी मान्य करशील ना तू म्हणे? मला आता काहीच कळत नाहीये. काय करावं, कुणाचं ऐकावं. पण तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करेन. येतो. डॅड, का केलं तुम्ही हे? तो मणी घर सोडून चालला होता ना, मग त्याला जाऊ द्यायचं होतं. नाहीतर काय, सुंठी वाचून खोकला गेला असता. तुम्ही अडवलं त्याला. का जाऊ दे दिलं त्याला? घरातली कटकट गेली असती. अहो शालिनी, सुजितराव, तुमची विचार करण्याची कुवत जिथे संपते ना, तिथपासून मी विचार करायला सुरुवात करतो. तेव्हा मला काही बोलायच्या आधी हजारदा विचार करायचा. मी जो निर्णय घेतो त्याचे दूरगामी फायदे असतात. आजचा निर्णय तुम्हाला जरी माझा चुकीचा वाटत असेल, अनावश्यक वाटत असेल ना, तरी सुद्धा भविष्यात त्याचे फायदे आहेत, हे लक्षात घ्या. हो डॅड, बस हो. तुमची ही ना पॉलिटिकल भाषण घराबाहेर ठेवा, घरात नका आणू. इतकं स्पष्टपणे तो म्हणाला होता की मी घर सोडून जातोय, मग का थांबवलं त्याला? जाऊ द्यायचं होतं ना. पिढ्या गेली असती डोक्याची एक. सुजितराव, तुम्ही लहानपणापासून मूर्ख आहातच, पण जेव्हा तुमच्या या मूर्खपणाला रागाची जोड मिळते तेव्हा तुमचं वागणं विनोदी वाटतं. आत्ता वाटतंय तसं. असो, आता तुम्हाला जरा नीट समजावून सांगतो मी. मणी समजा इथे राहिला तर आपलं त्याच्यावर लक्ष राहील, आणि समजा तो स्वानंदीला शोधायला बाहेर पडला तर त्याचा पाठलाग करून आपण स्वानंदीपर्यंत पोहोचू शकतो. तिचा ठाव ठिकाणा आपल्याला कळू शकतो. स्वानंदी त्याला खरंच सोडून गेलीये का स्वानंदीला पळण्यामध्ये त्याचा सहभाग होता हे पण आपल्याला कळू शकेल.
पण हे सगळं मणी इथे राहायला तरच शक्य होईल. मणी समजा घरातून निघून गेला तर स्वानंदीपर्यंत पोहोचण्याचे आपले सगळे मार्ग बंद होतील. हे लक्षात घ्या जरा. अहो पण आपली पोरं मागे लागली आहेत ना स्वानंदीच्या. पोलिसांना सुद्धा आपण मागे लावलंय. हवं तर मी जातो. मणीची काय गरज आहे डॅड? सुजितराव, जी हुशारी आमच्या बरोबर राहून तुमच्यात आली नाही ना, ती हुशारी मणीमध्ये जन्मताच आहे. तो माझ्यासारखा हुशार, धूर्त आणि थंड डोक्यानं काम करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर त्यानं स्वानंदीला लपवलं असेल ना, तर आपल्यालाच काय पण पोलिसांनाही तिला शोधणं अवघड होऊन बसेल. बरोबर आहे. नाही, बरोबर आहे तुमचं. काही झालं ना तरी तो मणीच तुम्हाला लाडका आहे आणि मी फालतू. जे आहे ते आहे. हो ना, मग जा ना, बसवा त्याला मांडीवर आणि खेळवा त्याला. सुजितराव, तुम्ही कोणासमोर काय बोलताय ह्याचं भान राखा जरा. हेच करा, हेच करा तुम्ही. मी तोंड सांभाळू ना, ठीक आहे, मी तोंड सांभाळतो. पण मॉम, ज्या दिवशी त्यांचा लाडका मणी त्यांच्या गळ्यावरनं सुरा फिरवेल ना, त्या दिवशी अक्कलेल्यांना तोंड सांभाळ. सुजित, काका मी बोलले तर चालेल का? हा, बोल ना. नाही म्हणजे हा तुमचा घरातला मॅटर आहे. मी ऍक्च्युली मध्ये बोलायलाच नको, पण तरी सांगते. काका, आता जो तुम्ही डिसिजन घेतला ना, तो मला खरंच खूप आवडला. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारणार तुम्ही. म्हणजे मणीवर लक्ष ठेवून स्वानंदीपर्यंत पोहोचता येईल कदाचित. आणि आजपर्यंत मणी जी नियमित कामं करत होता तुमची, ती कामं पण तो करत राहील. सिरियसली काका, हॅट्स ऑफ. तनिषा, जी गोष्ट तुला कळतेय ती आमच्या सुजितरावांना कधी कळणार आहे? काका, तुम्ही काळजी करू नका, मी समजावते त्याला. आलेच. सुजित, अरे शांत हो तू आधी. सगळं एवढा का चिडतोयस तू? हा, म्हणून प्लीज प्लीज शांत हो. कसा शांत होऊ? सांग ना, कसा शांत होऊ? डॅडना काय गरज होती मणीला थांबवायची? काय करणार आहे तो मणी थांबून या घरात? का थांबवलं डॅडने त्याला? मला सांग. स्वानंदी आणि बॉर्डन या घर सोडून गेल्या. आपल्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे ना. तो मणी आज घर सोडून चालला होता, हे आपल्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे ना. मग डॅडना काय गरज होती त्याला थांबवायची? तू शांत हो. प्रत्येक वेळी डॅडने हेच केलंय. प्रत्येक वेळी मणी जोवर या घरात आहे ना, वर मी, मॉम, हे घर आम्ही सगळेच सफर करत आलोत आणि सफर करत राहणार. हे बघ, मला सगळं कळतंय. झालंय तुझं चिडून? हा, आता प्लीज बस इथे. बस बस इथे. हे घे पाणी पी. सुजित, प्लीज शांत हो आणि पाणी पी. सुजित, प्लीज पाणी पी.
सुजित, हे बघ, चिडून मार्ग नाही निघत. उलट आपण चुकीचे निर्णय घेतो. तुला पण असंच वाटतंय की मी चुकीचं आहे? डॅड म्हणाले तसा मूर्ख वाटतोय मी तुला? हे बघ, मला तसं म्हणायचं नव्हतं. हा ना वयातला फरक आहे. आपण सेम जनरेशनचे आहोत ना, म्हणून आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. पण हे त्यांना नाही कळणार. आणि हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नेहमीच बरोबर डिसिजन घेतोस आणि आत्ताही तू बरोबर आहेस. आणि हे बघ, तू वर आल्यानंतर आहे ना, काकांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझंही नाही ऐकलं. ते मलाही हेच म्हणाले की मला काहीच कळत नाहीये यातलं. बट इट्स ओके. त्यांना हे सगळं कळायला वेळ लागेल, बट आय एम शुअर ते समजून घेतील. त्यांना हे सगळं पटेल. आणि प्लीज तू काळजी करू नकोस. आणि मी या सगळ्यात तुझ्या बरोबर आहे. आणि आपण एकत्र असलो ना तर नथिंग इज इम्पॉसिबल. आपण दोघे मिळून मणीवर लक्ष ठेवूया, त्यांच्यापासून या घराला वाचवूया आणि नक्कीच स्वानंदीला पण शोधून काढू. प्लीज शांत हो, प्लीज. तनिष, तू जसं मला समजून घेतेस ना, तसं आजवर या घरात कोणीच समजून घेतलं नाहीये. डॅड तर नेव्हर. आणि मॉमचं डॅड पुढे कधीच काही चाललं नाही. मॉम डॅड जाऊ दे, संचिता माझी बायको संचिता, तिने पण सुजित, तनिष, वाह वाह मणिकुमार, काय काय अभिनय केलाय तुम्ही. वा, भालचंद्र सरपोतदाराला गंडवलंय.